तर सर्वांचं आजच्या या धम्म प्रवचन मालिका वर्षावास 17 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या धम्म प्रवचनाला लीड करतायत कमलवीर. धम्मचक्र प्रवर्तन सूक्त याच्यावर आपण अभ्यास करतोय. 5 सेशन आपले झालेले आहेत आणि आता कालचं जे सत्र होतं ते आदरणीय भंते ज्ञानश्री यांनी घेतलेलं आहे. खूप सुंदर सेशन झालेलं आहे आणि आता परत आपण आपला जो विषय आहे, जो कमलवीर आपल्याला मार्गदर्शन करतायत, सती, सम्यक सती, आज आर्य अष्टांगिक मार्ग, कल्याण मित्रता या अधिक सखोल विषयाकडे आपण आज वळणार आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण अतिशय लक्षपूर्वक गंभीरपणे धम्मदेशना जी कमलवीर देणार आहेत त्याला ऐकावं. आपले व्हिडिओ ऑफ ठेवू शकता, ऑडिओ ऑफ ठेवायचे आहे. व्हिडिओ चांगला असेल, प्रेझेंटेबल असेल तरच ऑन करा. आणि आदरणीय कमलवीर हे माझे कल्याण मित्र आहेत. खूप वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. अतिशय प्रॅक्टिकल आणि स्वतःच्या अनुभवातून ते धम्म शेअर करतात, जो मला खूप आवडतो. खूप आपलं मन त्यांना ऐकतानाच आपल्याला ध्यानाचा अनुभव मिळेल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो की ध्यानात उतरण्याचं जे अनुभव येतो तुम्हाला नक्कीच त्यांचं जे तेव्हा धम्म शेअर करतील तेव्हा तुम्हाला जाणवेल. तर जास्त न वेळ घेता मी आदरणीय कमलवीरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं धम्म शेअर करावा. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. विवेक शाक्य आणि कल्याण मित्र कम्युनिटी सर्वांना वंदन. आपण ही जी मालिका चालवतो आहोत ही फार महत्वाची आहे, इंटरेस्टिंग पण आहे आणि जीवनावर परिणाम करणारी पण ठरणार आहे, जर सिरियसली ह्या गोष्टी आपण केल्या तर. आणि याचा जो संबंध आहे या मालिकेचा किंवा अशा कार्यक्रमांचा किंवा कुठल्याही धम्म प्रवचनाचा किंवा धम्म ॲक्टिव्हिटीचा संबंध हा आपल्या जीवनाशी असला पाहिजे. ते जर आपल्याला लागू पडत नसेल किंवा आपल्यासाठी आहे असं जर वाटत नसेल आणि केवळ आपण एक टाइमपास म्हणून किंवा काय म्हणणार, आता बाकीचे काय काम नाही, त्याला मोकळा वेळ आहे, म्हणजे टाइमपास म्हणून किंवा त्याचा जर आपल्याशी संबंध आहे अशी जर भावना नसेल तर मग त्याला धम्माचाही काही उपयोग होत नाही. धम्म त्याच्यासाठी फायद्याचा नसतो. त्याला धम्म हा काही टाइमपासचा विषय नाही. जे धम्माला टाइमपासचा विषय बनवतात त्यांना धम्माचा उपयोग होत नाही. ते बॉडीनं उपस्थित असतात, मनानं नसतात. मनानं तेच उपस्थित असतात ज्यांना धम्म हा आपल्याशी संबंधित आहे याचं महत्व पटलेलं असतं. कल्याण मित्रता हा मुळातच फार छान विषय आहे. विवेकला मी बराच वेळा म्हटलो, इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्यांच्या दृष्टीनं पण तो इंटरेस्टिंग विषय असल्यामुळं ते कल्याण मित्रतेविषयी, कम्युनिटीविषयी आपल्या ग्रुपमध्ये नेहमी काही ना काही टाकत राहतात की आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचंय वगैरे वगैरे वगैरे. कारण काय, भरकटण्याची जास्त शक्यता असते आणि लाईटली घेण्याची जास्त शक्यता असते. लाईटली तर काय, इतर कसं नाव आहेत,
तसं हे कल्याण मित्र कम्युनिटी एक नाव आहे. असं लाईटली जर घेत असू तर ते विवेक सरांना आवडणार नाही, आणि त्यामुळे ते सूचना देत राहतात, आणि त्या सूचना पाहून चांगलं वाटतं की ते असं सांगतात की गांभीर्याने घ्या. गांभीर्याने घ्या, आणि खरंच धम्म हा गंभीर आहे. धम्माला बुद्धानं सागराची उपमा दिली. सागर कसा अथांग असतो आणि गंभीर असतो, सखोल असतो. त्याच्यात हेलकावे पण असतात, खूप हेलकावे असतात, लाटा असतात त्याच्यामध्ये. करंट्स म्हणजे प्रवाह असतात, अंडर करंट्स असतात, आणि त्याच्यामध्ये अनेक प्राणी असतात, त्याच्यामध्ये अनेक वनस्पती असतात, त्याच्यामध्ये जसं वरती डोंगर असतात तसे खाली देखील काही कपारीला छोटे मोठे असे डोंगरासारखे भाग असतात, दऱ्या असतात, खूप काय काय असतं. तर धम्म म्हणजे मनोधम्म म्हणजे आपलं माइंड हे असं सागरासारखंच आहे. आणि सागराचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं याची कल्पना पण आपण कधी कधी करू शकत नाही. की चला आपण जर असं ठरवलं की चला आता उद्या जाऊन आपण समुद्रामध्ये बुडी मारू आणि पाहू समुद्र काय आहे, तर असं काही आपण करणार नाही. का? समुद्रात उडी मारायला, पोहायला, आणि त्याच्या खोलात शिरायला किंवा त्याच्या अंतरंगात शिरायला आपल्यामध्ये ती शक्ती असावी लागते, ताकद असावी लागते, पोहण्याचं कौशल्य असावं लागतं, श्वासाचं पण कौशल्य पाहिजे, कंट्रोल काय जे काय आहे. कारण पोहणाऱ्याला श्वास रोखून थोडा वेळ रोखून धरता आला पाहिजे, म्हणजे बुडायची वेळ आली तर थोडासा तो स्वतःला तिथे वाचवू शकतो. त्याचे जे पोहण्यासाठी जे हातपाय मारणं असतं, मग ते छाती पोटावर असो नाहीतर पाठीवर असो, ते त्याला सगळ्या पद्धतीनं पोहता आलं पाहिजे. मग तो त्या सागरामध्ये खोल जाऊ शकतो आणि काही त्याला संशोधन करता येऊ शकतं. जसा हा मनोसागर आहे, मनोधम्म हा मनोसागर आहे. आणि यातला एक इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो, तुम्ही मनाची ओढाताण नाही करू शकत. स्वतःवर स्वतः स्वतःवर चिडून, कारण त्या मनोधम्मांमध्ये बऱ्याच वाईट गोष्टी पण आहेत. मनोधम्मांमध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये बऱ्याच वाईट गोष्टी आहेत. मुख्यतः 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टी सम्यक व्यायामामध्ये ते सांगितलेले आहेत. परंतु त्याचा जो मूळ संदर्भ आहे तो मध्यम निकायामधल्या द्वेधा वितक्क सुत्त त्याच्यामध्ये आहे. म्हणजे दोन प्रकारचे दोन दोन प्रकारची मनं असतात. वितर्क किंवा विचार हे 2 प्रकारचे असतात. ज्याला आपण व्यावहारिक भाषेत निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणतो, किंवा कुशल अकुशल धम्माच्या भाषेत म्हणतो, किंवा आणखीन एक द्वेधा वितक्क. वितक्क म्हणजे विषय, आणि वितक्कावर विचार म्हणजे विषयावर विचार, म्हणून त्याला वितक्क विचार असं म्हटलेलं आहे. तर वितक्क जो असतो म्हणजे मनाचा विषय जो असतो, तो जो यातना देणारा असतो, दुःख निर्माण करणारा असतो, त्याला एक वितक्क म्हटलेलं आहे. तो एक विचार असतो. त्याचे 3 भाग आहेत. तीन तीन प्रकारचे त्याला फाटे फुटतात असे. वाईट आला, अकुशल आला, एक लोभ
किंवा कामवितक्क म्हटलेलं आहे त्याला. कामवितक्क म्हणजे इंद्रिय तृष्णा. इंद्रिय तृष्णा सतत मला डोळ्यांना काहीतरी पाहिजे, कानांना काहीतरी पाहिजे, गंध पाहिजे, चव पाहिजे, जिभेला काहीतरी पाहिजे, त्वचेला काहीतरी पाहिजे. याला धरून जे मनात विचार चाललेले असतात आणि सतत पाहिजे पाहिजे पाहिजे, ज्याला लोभ म्हटलेला आहे, तो एक वितर्क, तो एक विचार असतो आणि त्याच्यावर मन विचार करतं. तो वितर्क असतो, त्याच्यावर मन विचार करतं. आणि ह्या लोभाचा किंवा ह्या हावरटपणाचा जो परिणाम असतो, हा मनाचं चित्ताचं विचलन असतं. तर हा एक विचार आहे. दुसरा एक हा एक वितर्क आहे, त्याला कामवितक्क म्हटलंय, म्हणजे इंद्रिय तृष्णा. इंद्रियांचे विषय, 5 इंद्रियांचे विषय, त्याच्यावर हे 6वं मन इंद्रिय काम करतं, त्याला कामवितक्क असं म्हटलेलं आहे. कामवितर्क, वितर्क म्हणजे विचारांचा विषय. दुसरा वितर्क आहे, त्याला त्या द्वेधा वितर्कमध्ये म्हटलेलं आहे द्वेष वितर्क. द्वेषाचा विषय असतो किंवा द्वेषाचे अनेक विषय असतात आणि त्याच्यावर मन विचार करत असतं, म्हणून त्याला दोष किंवा द्वेष वितक्क म्हटलेलं आहे. तर मनामध्ये द्वेष असतो. इकडे लोभ म्हणजे पाहिजे असतं, इंद्रिय तृष्णा म्हणजे पाहिजे 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 पाहिजे, आणि दुसरा जो विचार असतो, वितक्क असतो, नको 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 नको, हटवा. म्हणजे काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी नको असतं. आणि याच्यातून तिसरा विचार तयार होतो. सम्यक व्यायामामध्ये म्हटलेला, आता आपला अष्टांगिक मार्ग पण चाललेला आहे, तो त्याच्यावर पण आपण फोकस करू आणि मग कल्याण मित्रतेकडे येऊ. जे आपल्याला पाहिजे असतं आणि जे आपल्याला नको असतं, म्हणजे ज्याचा लोभ असतो, ज्याचा द्वेष असतो, याच्यामध्ये जर कोणी आलं, जे काही मध्ये येईल, त्याचा विध्वंस करण्याकडे मनाची प्रवृत्ती असते. हे मला पाहिजे, काही असेल, ही वस्तू मला पाहिजे, हे हे काय, पैसे मला पाहिजेत, स्त्री किंवा पुरुष, म्हणजे ज्याला आता कामछंद हा पण विषय असतो, हे मला पाहिजे. जसं सिनेमात असतं ना, हिरोला हिरोईन पाहिजे आणि त्याच्यामध्ये विलन येतो. मग काय होतं, हा तिसरा विलन जो असतो, हा तिसरा विलन हा संवाराचा विषय असतो. तो हिरोईनला मिळवण्यासाठी कसा हिरोला हिरोला मारतो आणि हिरो हिरोईनला मिळवण्यासाठी विलनला मारतो. दोघांचा विषय एकच असतो. म्हणजे असं जे पाहिजे त्याच्यामध्ये कोणी आलं, तर त्याच्याविषयीची हिंस्र भावना मनामध्ये असते. जे मला नको, ते मला कोणी करू दिलं नाही. समजा एखादी गोष्ट मला आवडत नाही आणि मी म्हणतो इथून ती काढा, मला हे आवडत नाही, इथून ते काढा. दुसरा काय म्हणतो, नाही नाही, ती तुम्ही काढू शकत नाही. मग काय आलं, जी गोष्ट मला आवडत नाही, त्याच्यामध्ये हा जर तिसरा आला, तर त्याच्याबद्दल विहिंसेची किंवा हिंस्र भावना तयार होते. म्हणजे जे पाहिजे आणि नको याच्यामध्ये जी गोष्ट येते, त्याच्याबद्दलची हिंस्र भावना असते, त्याला विहिंसा असं म्हटलेलं आहे. विहिंसा म्हणजे मुद्दाम आघात करणे, मुद्दाम मारणे किंवा मारून टाकणे किंवा नष्ट करणे. तर या द्वेधा वितक्कमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली आहे, की द्वेष द्वेष आणि विहिंसा, ह्या 3 गोष्टी ज्या असतात, पाहिजे, नको आणि मध्ये येणाऱ्याचा विनाश, खतम करणे, हा एक विचार असतो माणसाच्या अजागृत मनामध्ये चाललेला विचार असतो. कारण त्याच्यामध्ये ती तृष्णा असते, पाहिजे, नको
ही तृष्णा असते, ह्याच्यात जे मध्ये येतं त्याची विहिंसा, त्याचा नायनाट करण्याची इच्छा असते, त्याला विहिंसा म्हणतात. हा एक द्वेधा म्हणजे दोन, द्वेधा वितक्क म्हणजे दोन विचार. तर एक विचार हा लोभ, द्वेष आणि विहिंसेला धरून चाललेला असतो, आणि त्याच्या विरुद्धचा जो विचार असतो, जेव्हा माणसाला जागृतीमुळं, सतीमुळं जगण्याचं भान येतं, जगणं समजायला लागतं, कळायला लागतं, तेव्हा मनुष्य म्हणतो की हा हा जो लोभाचा विचार आहे ना, हा मला फार डिस्टर्ब करतो, हा फार विचलित करतो, हा मला शांत बसू देत नाही, हा मला शांत झोपू देत नाही. माझा जळफळाट चाललेला असतो लोभामुळे. तसाच विचार तो द्वेषाचा पण करतो. हा माझ्यातला जो द्वेष आहे, हा माझा जो राग आहे, म्हणजे मराठी राग, हा जो द्वेष आहे, हा जो राग आहे, हा मला विचलित करतो, हा मला डिस्टर्ब करतो, हा मला शांत बसू देत नाही, हा मला नीट झोपू देत नाही. याच्यामुळे वाईट वाईट विचार मनात मनात येतात, वाईट स्वप्न पडतात, वाईट कृती हातून घडतात. हे लोभ आणि द्वेष, हे जे विषय आहेत, हे जे वितर्क आहेत, हे मला डिस्टर्ब करतात. हे जागृत माणसाला, जेव्हा तो स्वतःच्या संपर्कात येतो, भानावर येतो, सती त्याला म्हटलेलं आहे. जेव्हा कायानुसती येते, वेदनानुसती येते, चित्त, मन, हे सगळं जेव्हा प्रॅक्टिसनं प्रॅक्टिसनं कळायला लागतं, याचा सराव आपण करताना जेव्हा आपल्या स्वतःचा परिचय आपल्याला होऊ लागतो, तेव्हा आपल्याला हे कळतं, अरे माझ्यातला लोभ आणि माझ्यातला द्वेष हा मला खूप चीड आणतो, आणि ती कधी कधी चीड इतकी मोठी असते की मी एखाद्याची हिंसा सुद्धा करू शकतो, म्हणजे हिंसा पण करू शकतो. तर हे तीन प्रकारचे जे घातक विचार आहेत, ह्या घातक विचारांचं मनाला जेव्हा भान येतं, मन जेव्हा जागृत होतं, किंवा सगळं अस्तित्व जागृत होतं आपलं, हाच मुद्दा बुद्धांना बुद्धगयेमध्ये सापडलेला आहे, जागृतीचा. त्या जागृतीमुळं त्यांना ते अस्तित्व समजलेलं आहे, आणि हे काय चाललंय मनामध्ये, चित्तामध्ये, हे त्यांना तिथंच समजलेलं आहे. आणि मग त्यांना तो अं, याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडलेला आहे. तुम्ही लोभाचा द्वेष करू शकत नाही. ही माझ्यात ही माझ्यातली विकृती आहे, मी फार हवरट आहे, आणि मला हे पाहिजे पाहिजे, तर मी स्वतःला शिक्षा देईल. म्हणजे त्या लोभासाठी आपण द्वेष निर्माण करतो. तर लोभाचा द्वेष करून द्वेष कधी नष्ट होत नाही. आणि दुसरीकडे द्वेष आहे, माझ्यात फार द्वेष आहे, मला फार राग येतो, आणि तो मला नाही पाहिजे, माझं मन विचलित होतं, मला नीट झोप येत नाही, हे कळतं. परंतु तो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी द्वेषाचा आणखीन द्वेष करतो, आणि कधी कधी इतका द्वेष करतो स्वतःचा, त्या लोभामुळे आणि द्वेषामुळे, की तो म्हणतो ह्या जगण्यात काय अर्थ नाही. तर तो स्वतःची पण हिंसा करू शकतो. म्हणजे आत्महत्या करणारे लोक बऱ्याचदा अपयशामुळे जे आत्महत्या करतात, त्याचं कारण त्यांचा स्वतःबद्दलचा द्वेष पण असतो. त्यांना जे पाहिजे ते मिळण्यामध्ये त्यांना यश मिळत नाही, आणि म्हणून तो स्वतःबद्दलच विहिंसा किंवा क्रूरपणा त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं, की मला काही जगण्याचा अर्थ नाही, माझा काही उपयोग नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, तो स्वतःला संपवण्याचा विचार करतो. तर द्वेषाचा द्वेष करून द्वेषातून मोकळं होता येत नाही. लोभावर चिडून किंवा त्याचा द्वेष करून त्याच्यातून आपल्याला मोकळं होता येत नाही. आणि स्वतःला त्रास देऊन, स्वतःला तापवून, स्वतःमध्ये असं असं काही करायचं की ते कठोरपणे कठोरपणे स्वतःला वागवायचं, आत्मक्लेश. तर कठोरपणे स्वतःला वागवलं, तर कधी आपण त्या विकृतीमधून बाहेर पडू शकत नाही.
बुद्धांनी काय सांगितलं? भानावर या, म्हणजे जागृत व्हा आणि ह्या मनाचे हे जे काही गुणधर्म आहेत ना, हे पहा, याचा अभ्यास करा. ते ते जरी अप्रिय असले, जरी त्रासदायक असले, तरी त्यांना तुम्ही त्रास नाही देऊ शकत. कारण ते अविद्येमुळं आहेत, ते अज्ञानामुळं आहेत. आपण स्वतःहून राग निर्माण करत नाही. आपण स्वतःहून लोभी नसतो. ते लहान लहान बाळ पण अं, लोभी असतं. त्याला त्याची खेळणी नाही मिळाली तर ते पण आदळआपट करतं. त्याची खेळणी कोणी हिसकावून घेतलं तर ते त्याला मारतं. आणि कधी कधी लहान मुलं पण दुसऱ्याला इतकी मारतात काय लहान मुलं, की काय म्हणतात ते, लवकर त्यांना सोडवलं नाही तर ते मारून पण टाकू शकतात एखाद्याला. म्हणजे म्हणजे लहान मुलं का मुद्दाम मुद्दाम त्यांच्यामध्ये तो राग द्वेष असतो का? मुद्दाम ते त्या मुद्दाम तो लोभ असतो का? मुद्दाम ते मारहाण करतात का? नाही. त्यांची जी चित्तवृत्ती आहे, त्यांची जी चित्तवृत्ती आहे, ही निसर्गानेच दिलेली आहे. राग राग द्वेष, लोभ द्वेष, अज्ञान आणि ही हिंसा, हिंस्र भावना ही निसर्गाने दिलेली आहे. प्रत्येक प्राण्याला दिलेली आहे. पण माणसामध्ये असा गुणधर्म आहे जागृतीचा, सतीचा, भानावर येण्याचा, बुद्ध बनण्याचा, सम्यक संबुद्ध बनण्याचा असा गुणधर्म माणसामध्ये आहे, की तो या निसर्गावर नैसर्गिकपणे मात करू शकतो. आणि ती नैसर्गिक मात करण्याची शक्ती या सती जागृतीमध्ये आहे, भानावर येण्यामध्ये आहे. आणि भानावर कसं यायचं? हे जे जीवन आहे, आपलं हे जे जिवंत अस्तित्व आहे, ही आपली जी काया आहे, या कायेचं भान आलं पाहिजे. त्याला आपण कायानुसती म्हणतो. त्यातल्या जिवंतपणाचं, जाणीवांचं भान आलं पाहिजे. त्याला आपण वेदनानुसती म्हणतो. त्याच्यात सुख-दुःख आहेत. त्या दुःखाचा समुदय ज्या ज्या चित्तामुळे होतो, त्या चित्तामध्ये हे वितर्क त्या चित्तामुळे हे वितर्क निर्माण होतात. काम वितर्क, द्वेष वितर्क, विहिंसा वितर्क. पाहिजे पाहिजेचा विषय, नको नकोचा विषय, आणि दोन्हीत ज्याची आडकाठी येते, ज्याची अडचण होते, त्याला खतम करण्यात. ते आपण स्वतः का असेना मग. आपण स्वतः सुद्धा एखादी गोष्ट आपल्यामध्ये लोभ आहे आणि आपण काहीच करू शकत नाही, तर स्वतःबद्दल स्वतःला पण खतम करण्याची इच्छा निर्माण होते. आपल्यामध्ये राग आहे आणि राग आपण व्यक्त करू शकत नाही, भीतीमुळं किंवा पलटवार होईल याच्या भीतीनं, शिक्षेच्या भीतीनं. जेव्हा आपल्यातला राग आपल्याला व्यक्त करता येत नाही, तो आपण दाबून टाकतो, तर तिथं आपल्याला स्वतःबद्दलची चीड येते. स्वतःचा एक इन्सल्ट वाटतो. ही सत्काय दृष्टी जी असते, ही मी असा असा आहे आणि मला ते तसं नाही पाहिजे. मी काहीतरी म्हणजे वेगळं केलं पाहिजे. मला माझ्याकडून काहीतरी असं वेगळं झालं पाहिजे. मला पाहिजे ते मिळवता आलं पाहिजे आणि जे नको त्याला मला नष्ट करता आलं पाहिजे. ते मला जमलं पाहिजे. हे जर जमलं नाही, तर स्वतःबद्दलची चीड किंवा हिंसेची भावना मनामध्ये निर्माण होते. पण हे का होतं? हे सगळं जे चाललेलं आहे, याचं भान नाही, याची सती नाही, याची जागृती नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम हा नकारात्मक होतो, विध्वंसक होतो. तर दुसरा वितर्क किंवा दुसरा विचार बुद्धांनी असा अं, मांडलेला आहे, की जर आपण जागृतीचा अभ्यास करू आणि हे जीवनाचं अस्तित्व, हे जे नकारात्मक अस्तित्व जे दुःख निर्माण करतं, हे अकुशल अस्तित्व, अकुशल म्हणजे ज्याच्यामध्ये काही स्किल नाही, त्याच्यामध्ये काहीच कौशल्य नाही, ते असंच आहे. ते म्हणजे अविद्येत चाललेलं आहे, अज्ञानात चाललेलं आहे, अंधारात आहे. अविद्या पच्चया संखारा, अविद्येतूनच हे संस्कार असेच झालेले आहेत.
याचं जेव्हा भान येतं, हे जेव्हा समजायला लागतं, तर मग लोभाचं जे जे पाहिजे पाहिजेचा जो विषय असतो, त्याचं रूपांतर नेक्खम्ममध्ये होतं असं म्हणतात, की नाही, ही गोष्ट जी आहे, भान आल्यावर कळतं की नाही, हे जे पाहिजे पाहिजेचा जे जी प्रवृत्ती आहे ना माझी, ही मला अडचणीत आणते, ही दुःख निर्माण करते, ही डिस्टर्ब करते. तर तिथून मग नेक्खम्मचा उगम होतो असं म्हणतात, की सोडायला शिकतो माणूस. आणि दुसरी जी नकारात्मक प्रवृत्ती आहे, दुसरे जे संस्कार आहेत, जे त्याला आपण द्वेष म्हणतो, या द्वेषाचं पण त्याला जर भान आलं, त्याची सती आली चित्तानुसतीमध्ये, याची जर सती आली, तर त्याला कळतं की ह्या माझ्या द्वेषामुळं, ह्या माझ्या रागामुळं, मराठी राग, हिंदी राग म्हणजे लोभ आहे, या माझ्या द्वेषामुळं, या माझ्या रागामुळं माझं चित्त कंपित होतं, विचलित होतं, मी अस्वस्थ होतो, डिस्टर्ब होतो, माझी झोपमोड होते. त्याचे दुसरे परिणाम माझ्यावर होतात. म्हणजे आता हे बीपी, शुगर, अपचन, अमकं दमकं, अगदी कॅन्सरपर्यंतचे आजार हे ह्या प्रवृत्तींमुळेच आहेत. पण आता तो एक वेगळा मेडिकलचा अभ्यास आहे. परंतु ज्याला स्वतःच्या जीवनाचं भान येतं, सती येते, तेव्हा त्याला हे कळतं की ह्या गोष्टीमुळे मी डिस्टर्ब होतोय. हे कळाल्यावर त्याच्या द्वेषाचं रूपांतर हे मैत्रीमध्ये होतं. अव्यापाद म्हटलेलं आहे. द्वेष म्हणजे व्यापाद आहे आणि त्याचं रूपांतर अव्यापादा म्हणजे मैत्रीमध्ये होतं. कारण जो माणूस, ज्या माणसामध्ये द्वेष नसतो, तर मुळातच त्याच्यामध्ये मैत्री असते. कारण मैत्रीचा अर्थ काय होतो? जिथं द्वेष नाही, ती मैत्री. इथं आपला विषय आहे. आणि कल्याण मित्रता ही तर नुसती नुसती मैत्री पण नाही. नुसता मैत्रीचा विचार पण नाही. कल्याण मित्रता त्याच्यामध्ये असते, कल्याण मित्रता त्याच्यामध्ये असते, ज्याला स्वतःच्या जीवनाचं भान असतं. आणि यातना कशामुळे होतात, दुःख कशामुळे होतं, चित्त मन विचलित कशामुळे होतं, हे ज्याला कळतं, तो दुसऱ्याला डिस्टर्ब करणार नाही, दुसऱ्याला विचलित करणार नाही. याला मैत्री भावना म्हटलेलं आहे. आणि कल्याणाची भावना जी आहे, कल्याणाची भावना ही धम्माचा बोधी, त्याच्यानंतर कल्याण मित्रतेची सुरुवात होते. पहिली मैत्री तर स्वतःवर पाहिजे. पाहिजे म्हणजे असं विचार करून ती मैत्री येत नाही. द्वेष दिसला पाहिजे, द्वेष जाणवला पाहिजे. तो सतीला जाणवला का ती सती नैसर्गिकरित्या त्याचं कन्व्हर्जन करते, त्याचं रूपांतर करते. तिथं हे विचार करण्याचा मुद्दा नाही, मी असं, मला असं करायचं आणि मला तसं करायचं, तसं नाही. जसं अज्ञानातून लोभ आणि द्वेष निर्माण झाले, ते आपण नाही निर्माण केले, ते मनोधम्म आहेत, मनो अधम्म आहेत ते, बाबासाहेबांच्या भाषेत. बाबासाहेबांनी याला अधम्म म्हटलेलं आहे. आणि सद्धम्म म्हणजे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या दुसऱ्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, नेक्खम्म म्हणजे सोडून देण्याची, दान करण्याची भावना, दानाची भावना, हा सद्धम्म म्हटलंय बाबासाहेबांनी. आणि याच्या विरुद्ध जी द्वेषाची भावना, रागाची भावना, किंवा लोभाची भावना, किंवा विहिंसेची भावना, मुद्दाम हिंसा करण्याची भावना, त्याला विहिंसा म्हणतात, मुद्दाम, हे अधम्म आहेत, मनातले अधम्म आहेत. आणि सद्धम्मामध्ये दानाची भावना, दुसरी आता आपण जी चर्चा करतोय ती मैत्रीची भावना, जी द्वेषाच्या विरुद्ध आहे. आणि तिसरी महत्वाची भावना, जिथं मुद्दाम हिंसा करण्याची प्रवृत्तीच जागृतीमध्ये, सतीमध्ये कमी 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 होत जाते, तिथं आपण जिवंत अस्तित्व फील करतो, जाणवतं आपल्याला. जीव कशाला म्हणतात?
जगणं कशाला म्हणतात. आणि ज्याला जीव कळतो, ज्याला जगणं कळतं, तो दुसऱ्या जीवाची हिंसा करणार नाही. करूच शकत नाही. इम्पॉसिबल. कारण त्याला स्वतःचा जीव कळतो, स्वतःच्या जीवाच्या तो संपर्कात आहे. त्याची सती आहे त्याला. काया वेदना चित्त आणि विचार वितर्क जे इथं चालतात, याचं भान आल्यानंतर जीवनाचं भान येतं. जीवन म्हणजे ज्याच्यात जीव आहे तो. आणि जीवाचं भान आलं का तो जीव हिंसा करू शकत नाही. स्वतःची तर नाहीच नाही, दुसऱ्याची पण करू शकत नाही. त्याला करुणा म्हटलेला आहे. तर द्वेषाच्या विरुद्ध अद्वेष आहे आणि विहिंसेच्या विरुद्ध विहिंसेच्या विरुद्ध करुणा आहे, किंवा अविहिंसा म्हणजे करुणा आहे. द्वेषाच्या विरुद्ध मैत्री आहे, हिंसेच्या विरुद्ध करुणा आहे. आणि कल्याण मित्रता हा जो विशेष शब्द आहे बुद्धाचा, ही तर चित्तमुक्त अवस्था आहे खरं म्हणजे. याच्यामध्ये नकारात्मकतेचा कोणता लवलेश पण नसतो. तरच तो दुसऱ्याचं कल्याण करू शकतो. माझ्यामध्ये हावरटपणा आहे, माझ्यामध्ये लोभ आहे, डिझायर्स आहेत, द्वेष आहे, विहिंसा आहे, मुद्दाम हिंसा करण्याची माझ्यामध्ये प्रवृत्ती आहे, तर साधी मैत्री पण नाही करू शकतो. कल्याण मित्रता लांबची गोष्ट आहे. तर पहिलं काम स्वतःवर काम करण्याचं आहे. आधी मित्र बनता आलं पाहिजे. कल्याण मित्रता ही नंतरची गोष्ट आहे. पण तो संकल्प असला पाहिजे. जसं आता कल्याण मित्र कम्युनिटी, आता त्याच्यात काय आपण नियम नाही घालू शकत. नियम नाही का असंच वागायचं आणि तसंच वागायचं, असंच करायचं ना. नाही. ते करायला माझी 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 माझ्यात परिवर्तन झालं पाहिजे ना. माझ्यात किमान साधी मैत्री आली पाहिजे. साधी मैत्री म्हणजे माझ्यातला द्वेष कमी झाला पाहिजे आधी. मी माझं जीवन मला समजलं पाहिजे आधी. तर मी दुसऱ्याचं जीवन समजू शकतो, जगणं समजू शकतो आणि मग मैत्री करू शकतो. आणि कल्याण मित्रता ही तर काय म्हणतात, की दुसऱ्याला दुःखातून पूर्णपणे मुक्त करण्याची भावना आहे ती. पूर्णपणे मुक्त करण्याची भावना. तर कल्याण मित्रतेच्या आधी मित्रता समजून घेतली पाहिजे. असा आजचा माझ्या बोलण्याचा एक रोख होता. आणि आज मी खरं म्हणजे सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न. तर प्रयत्न कसे केले पाहिजेत? तर नेक्खम्म किंवा अ, इंद्रिय तृष्णा म्हणजे कामतृष्णा, व्यापाद म्हणजे द्वेष, आणि विहिंसा म्हणजे मुद्दाम हिंसा करण्याची इच्छा, या 3 नकारात्मक प्रवृत्तीतून, नैसर्गिक प्रवृत्तीतून, हे आपण नाही निर्माण केल्या. हे आपण नाही मुद्दाम थोडंच आपण आपल्यामध्ये हिंसा निर्माण करून, द्वेष निर्माण करू आणि लोभ निर्माण करू. आपल्याला आपलं भान नाही, सती नाही, जागृती नाही. त्याला अनकॉन्शियस माइंड म्हटलेलं आहे. त्या अनकॉन्शियस अजागृत मनामध्ये, त्या मनाला कळतच नाही त्याच्यामध्ये काय आहे. पण ती एक ऊर्जा आहे, नकारात्मक शक्ती आहे ती. ती शक्ती, कोणतीही शक्ती सक्रिय असते. शक्ती कधी शांत बसत नाही. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ती काम करते, निगेटिव्ह परिणाम घडवून आणते. त्याच्यामुळं आपलं वर्तन तसं वाचिक वर्तन आणि कायिक वर्तन म्हणजे आपली आपली वाणी आणि कर्मांत हे बिघडतं. ते सम्यक नाही राहत. ते मिथ्या होतं, ते बिघडतं, म्हणजे वाणी बिघडते. म्हणजे राग आला की द्वेष आला, किंवा मुद्दाम मारण्याची जर मनामध्ये इच्छा असेल, तर काय होईल? तर वाणीनं शिवीगाळच करील तो. मुद्दाम हिंसेची भावना असेल आणि द्वेषाची भावना असेल तर वाणी काय करणार आहे? वाणी काय स्वतंत्र काम करत नाही. तिच्या पाठीमागे जी ही मानसिक शक्ती असते, मनाची आणि चित्ताची शक्ती असते,
ती वाणीला तसं करायला लावते, ती कर्मांताला तसं करायला लावते. म्हणून शीलाचरण हे आधी होऊ शकत नाही. शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे असं वाटतं. शील आधी येऊ शकत नाही. आधी मला माझ्या जगण्याचं भान आलं पाहिजे, माझ्या जीवनाचं भान आलं पाहिजे. मला माझ्यातला लोभ कळाला पाहिजे, माझ्यातला द्वेष मला कळाला पाहिजे, माझ्यातली मुद्दाम हिंसा करण्याची भावना म्हणजे विहिंसा मला कळाली पाहिजे. तेव्हा कुठं माझ्यामध्ये दान भावना निर्माण होऊ शकते, सोडण्याची भावना निर्माण होऊ शकते, तेव्हा माझ्यामध्ये मैत्री निर्माण होऊ शकते, तेव्हा माझ्यामध्ये करुणा निर्माण होऊ शकते. जोपर्यंत आपल्याला अस्तित्वाचं, जीवनाचं, जगण्याचं भान येत नाही, तोपर्यंत शिलाचरण होत नाही. मला शिलाचरण करायचं म्हणून आपण पठण केलं, तर पठण करणं वाईट नाही, पण पठणानं प्रवृत्ती बदलत नाहीत. सतीनं बदलतात, जागृतीनं बदलतात. स्वतःच्या जीवनाच्या संपर्कात येणं, आत उतरणं आणि आत उतरून धम्म पाहणं, म्हणून धम्मं कायेन पश्यति म्हटलेलं आहे. कायेत उतरून धम्म दिसतात, म्हणजे मनोधम्म दिसतात. हा मनोसागर जो आहे हा कायेत आहे. ही काया हीच कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे ते आपल्यासाठी. म्हणून या कायेमध्ये उतरावं लागतं. उतरण्यासाठी अं, आज सकाळी जे सत्र झालं त्याच्यामध्ये मी एक 2 शब्दप्रयोग केले. सती, जागृती जी आहे, एक इनडायरेक्ट मेथड असते आणि एक डायरेक्ट मेथड असते. तर इनडायरेक्ट मेथड कशी असते, की काहीतरी आपण ऐकतो किंवा वाचतो, त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि आपल्याला भान येतं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या दृष्टीने जर पाहिलं तर बाबासाहेबांचं बोलणं आहे. कारण बाबासाहेबांच्या बोलण्याचा हजारो लाखो लोकांवर जागेवर असा परिणाम व्हायचा की लोक एकदम त्यांचं काय काय म्हणतात ते मार्गच बदलून जायचा, विचारसरणीच बदलून जायची. त्यांच्या प्रवृत्तीलाच एक प्रकारे चॅलेंज व्हायचं. आणि ते ज्या लोकांशी बोलायचे, विशेषतः त्यांच्या समाजाशी जेव्हा बोलायचे, की तुम्ही कसं राहता, कसं वागता, काय खाता, तुमचं वर्तन कसं, तुम्हाला शिक्षण आहे का, तुम्ही माणसात आहात का, तुम्ही अस्पृश्य आहात तर तुम्हाला तुमची प्राण्यासारखी बत्तर अवस्था आहे, तुम्हाला स्वाभिमान नाही, आईच्या गर्भातच का मेला नाही. म्हणजे ही जी त्यांची बोलण्याची भाषा असायची ना, जळजळीत भाषा असायची, ती मिळमिळीत भाषा नव्हती ती. पण त्याच्यामुळे लोक जागे व्हायचे. त्यामुळं कधी कधी मला वाटतं बुद्ध धम्माची भाषा फार शांत आणि मलूल आणि निष्क्रिय. नो, अजिबात नाही. बुद्धांचे आता काही ब्राह्मणांशी विवाद होत होते, ज्या चर्चा होत होत्या त्या काही शामळू पद्धतीनं होत असतील का? तिथं त्यांच्या विचारांना छेद देणारे काही असे शब्द पण तुम्हाला वापरावे लागत असतील त्यांना, तेव्हा त्या ब्राह्मणांचं हे व्हायचं, म्हणजे परिवर्तन व्हायचं. त्याच्या विचारांना छेद द्यायचे बुद्ध. बाबासाहेबांची भाषा अशीच होती. त्यामुळे निष्क्रिय शांतता, शामळू शांतता ही बुद्धांची ही बुद्धांची साधनं नव्हतीच मुळात. ती सिद्धार्थ गौतमांची ती आधी. कारण सुरुवातीला माणूस जे उपलब्ध काय म्हणतात मार्ग आहेत त्याचाच अवलंब करतो. पण त्यांना स्वतःला जो शोध लागलेला आहे शेवटी बुद्धगयेमध्ये, तो पहिल्यापेक्षा एकदम वेगळा आहे. तो जागृतीचा शोध आहे, सतीचा शोध आहे. म्हणून बुद्धांची जी अंतिम शिकवण आहे, सती संप्रजन्य किंवा अप्पमादेन संपादेत. अप्पमाद म्हणजे सुद्धा सती आहे, जागृती आहे, भानावर या असं सांगणं आहे. भिक्षूंना एकच शिकवण सांगितली त्यांनी शेवटी. भिक्षूंना म्हणजे सगळ्यांना सांगितलेले आहे खरं म्हणजे. ते भिक्षूंनी ओढून ताडून सगळं आम्हालाच सांगितलं असं ते जे ग्रंथात येतं ना, नाही. मग अंगुलीमालाने काय केलं इतके वर्ष? किंवा जे भिक्षू नव्हते, जे बुद्धांच्या संपर्कात होते, त्यांना काय सांगितलं बुद्धांनी? त्यामुळे बुद्धांचा धम्म हा काय फक्त भिक्खूसाठी भिक्खू संघासाठी नव्हता.
तो सर्वांसाठी होता. म्हणून जे भिक्षू नव्हते असेही काही लोक अरहत झालेले आहेत. परंतु ग्रंथांमध्ये अशी भाषा आलेली आहे का जणू काही सगळं भिक्षूंना सांगितलं. मग भिक्खू असं, भिक्खू तसं. त्याच्यातले शब्द बुद्धांचे आहेत, काही शब्द बुद्धांचेच आहेत. जसे काय म्हणतात, जसे ते बोलले असतील तसेच जास्तीत जास्त शब्द असतील. परंतु बऱ्याचशा गोष्टी अशाही काही घुसडलेल्या आहेत की त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. हाही बाबासाहेबांचा संदेश आहे आणि तो मनावर घेतला पाहिजे. आणि त्याच्यात द्वेष नसतो किंवा आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं, त्याच्यामध्ये अहंकार नसतो. अहंकार असेल, मीपणा असेल तर आपण धम्म शिकूही शकत नाही आणि प्रचारही करू शकत नाही. परंतु प्रज्ञा पाहिजे, समज पाहिजे. आणि समज ही कधी कधी सत्य जे असतं ना ते कठोर पण असतं आणि कटू पण असतं. आणि कठोर कटू हे हिंस्र भावनेतून नाही नाही बोललं जाऊ शकत. सत्य जे असतं हे हिंस्र भावनेतून व्यक्त होतच नाही. मुळात सत्य हेच सगळं बिघडवून काय म्हणतात, कठोरपणा हा सगळं बिघडवून टाकणारा असतो. परंतु त्याच्यामध्ये एक प्रकारची जर प्रज्ञा असेल, समज असेल, तर तुमची भाषा जी असते ती कधी कधी कडक असून पण उद्बोधक असते, बोधी देणारे असते, भानावर आणणारे असते, जागृत करणारे असते. बाबासाहेबांनी ही भाषा वापरली नसती तर आज आपण इथं नसतो. हे लक्षात घेऊ आपण. बाबासाहेबांची भीती ही चांगल्या लोकांनाही वाटायची, सदाचरणी लोकांनाही बाबासाहेबांची भीती वाटायची आणि दुराचरणी लोकांना जास्त भीती वाटायची. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, माझ्या विद्वत्तेला माझे विरोधक घाबरत नाहीत, ते माझ्या नीतिमत्तेला घाबरतात, ते माझ्या सद्भावनेला घाबरतात. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि बाबासाहेबांची नव्यानं ओळख करून घेतली पाहिजे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बुद्ध धम्म आपण इथं जर प्रस्थापित करू शकलो नाही, त्यांची मैत्री, बाबासाहेबांची मैत्री करुणा म्हणजे कसं, वज्रादपी कठोर, असं काय म्हणतात ना, मेणाहुनी मऊ आणि वज्रादपी कठोर. म्हणजे मेणासारखे मऊ होते ते, पटकन विरघळायचे, दुःख पाहून ते विरघळायचे. परंतु जिथं त्यांना कठोर भाषा बोलायची गरज असायची, कारण विरोधक तेवढा स्ट्रॉंग आहे. मार मार आणि बुद्ध एकाच ठिकाणी असतात. त्यामुळे मार हा काय असा सौजन्यशील, तुम्हाला तुम्ही ध्यान करत बसाल मग मी तुम्हाला सोडून देईल असं नसतंय. इकडे तुम्ही ध्यानाला बसा, आतून मार काम करतोय. तुम्ही किती किती ध्यानाला बसा आणि किती तुम्ही, मार पण ध्यान करतो, त्याला पण ध्यान माहिती आहे, कारण तो आपल्यातच आहे ना. हे तर हे तीन तीन वितर्क, हे तीन न- अकुशल वितर्क, वाईट वितर्क, लोभ द्वेष आणि विहिंसा, आणि इकडे तुमचं दान मैत्री आणि करुणा. तर इकडं बुद्ध आहेत आणि इकडं मार आहे, आणि एकाच ठिकाणी येते. आणि ते युद्ध इथंच चाललेलं आहे. आणि ते तुम्ही शांत बसून, नाही तू कर, तुला काय करायचे असं नाही. ते ते जागृतीपूर्वक त्याला सामोरे जाऊन त्याला त्याचा मार्ग बदलवायला भाग पाडतात. बुद्ध माराला मार्ग काही न करता बदलवायला भाग पाडतात. का? माराचं किंवा नकारात्मक भावनांचं यश कुठं असतं माहिती आहे ना? मला जर राग आला ना, तर रागाची कृती घडली तर मग मी यशस्वी आहे, तो मार यशस्वी झाला. माझ्यामध्ये हिंस्र भावना आहे, मला कुणाचा खून करता आला किंवा त्याला नष्ट करता आलं, मग तो मार यशस्वी होतो. तर ह्यांनी ते तसं घडूच दिलं नाही. त्यांच्या जागृतीनं हे गोष्टी घडूच दिल्या. माराला ऍक्शनमध्ये, कृतीमध्ये उतरूच दिलं नाही, ज्याला शील म्हणतात. तुला पाण्याची पात्राची तुझी इच्छा आहे, परंतु मी वेरमणी करील. तुला अदिन्नदानाची इच्छा आहे माराला, पण मी वेरमणी करील.
तुला कामे सुमिच्छाचाराची इच्छा आहे, पण मी वेरमणी करील. तुला मुसावादाची इच्छा आहे, पण मी वेरमणी करील. तुला दारू प्यायची इच्छा आहे, पण मी तसं करणार नाही. हा जो दुसरा भाग आहे, हे भान आहे, ही सती आहे, ही जागृती आहे. ही जागृती, ही सती या नकारात्मक गोष्टींना कृतीमध्ये उतरवायला पॉझिटिव्हली आडकाठी करते. काही नाही करत. उलट माराचंही कल्याण होतं असं त्याचा अर्थ आहे. माराही शेवटी शरण येतो असं म्हणतात ना, बुद्धाला शरण आला म्हणजे काय झालं? तिथल्या तिथेच, नाही बा आता थकलो. आता काय माझा कामछंद काम करत नाही, आणि माझा व्यापारही काम करत नाही, आणि माझा द्वेषही काम करत नाही, आणि हिंसाही काम करत नाही. म्हणजे तुम्हाला काही करूच देत नाही, तर मग मी कशाला थांबू? निष्प्रभ होतो तो. त्याची शक्ती जणू काय बुद्धाच्या बोधीनं, जागृतीनं काढून घेतली जाते आणि मुक्ती मिळते. तर कल्याण, मित्रता, मित्रता या ज्या गोष्टी आहेत, या आधी मैत्री शिकूया आणि मग कल्याण, मित्रता. कल्याण, मित्रता धम्माशिवाय शक्य नाही. म्हणून धम्म शिकला पाहिजे. आणि धम्म शिकण्यासाठी मनोधम्म, मनोधम्म शिकण्यासाठी धम्मानुसतीपर्यंत आलं पाहिजे. धम्मानुसतीच्या आधी चित्त कळालं पाहिजे. ज्याच्यात हा माराचा उद्योग चाललेला आहे, ते चित्तानुसती आली पाहिजे. त्याचे जे परिणाम आणि त्याच्या ज्या जाणीवा आहेत, त्या वेदना, त्या फिलिंग, त्या वेदनांची सती आली पाहिजे. आणि सगळं ज्याला आपण मन म्हणतो, चित्त म्हणतो, हे सगळं या कायेमध्ये आहे. त्या कायेची सती आली पाहिजे. आणि कायेची सती येण्यासाठी सर्वसाधारणपणे, मगाची एक गोष्ट मला सांगायची राहिली. इनडायरेक्ट मेथड जी आहे, ती शब्दांनी तो माणसं जागे होतात, किंवा आपण जागे होतो. आणि दुसरी जी डायरेक्ट मेथड आहे जागृतीची, ती आहे श्वासाच्या आधारे कायेच्या संपर्कात जाणं. हा बुद्धांचा स्पेशल शोध आहे, की ही जी काया आहे, हे जे शरीर आहे, ज्याच्यात धम्म आहेत, मनोधम्म आहे, चित्त आहे, जाणीव आहे, या कायेमध्ये उतरायचं असेल तर कायेमध्ये चाललेलं आन आणि अपान, पोटामध्ये, छातीमध्ये, या धडामध्ये, पोकळीमध्ये ते जे चाललेलं आहे, ही कंपन, त्याची सती म्हणजे आनापान सती आहे असं मला वाटतंय. आणि ते आनापान हा कायेचाच भाग आहे, कायेतली एक ऍक्टिव्हिटी आहे. कायेमध्ये, शरीरामध्ये आता मेडिकल सायन्स सांगते 12-13 ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत. पचनक्रिया आहे, तुमच्या रक्ताभिसरणाची क्रिया आहे, तुमचं अस्थि संस्था आहे, तुमच्या दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत, ग्लँड्स आहेत, सगळ्यात मोठं नर्वस सिस्टम आहे, ब्रेन आहे. ब्रेनमधून, पाठीच्या कण्यातून सगळ्या शरीरभर पसरलेली जी मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टम ती आहे. अशा सगळे इंद्रिय आहेत. हे सगळं ज्या काही सिस्टम्स आहेत, ह्या सगळ्या सिस्टम्समध्ये आपली सती जेव्हा झिरपते, आता आपल्याला त्या सिस्टमला नाव द्यायची आवश्यकता नाही, आज जे चाललेलं आहे. पण जाणीवांचा अभ्यास आहे हा, वेदनांचा, वेदनानुसती. कारण या सगळ्या गोष्टी जाणवतात, फील होतात. म्हणून वेदना हाच मुक्तीचा मार्ग आहे. श्वासामध्ये पण वेदना आहेत, कारण श्वास जाणवतो. वेदना म्हणजे जाणीव आहेत. त्याच्यात सुखदुःख आहेत, पण श्वासात पण दुःख वेदना जाणवू शकते. आणि श्वास मुक्त झाला तर सुखवेदना पण जाणवू शकते. आणि जे जे काही आपल्याला आतमध्ये असेल, रक्ताभिसरण असेल, हृदयाची धडपड असेल, धडधड असेल, फडफड असेल, प्रेशर असेल, टेन्शन असेल, पोटामध्ये काही असेल, तुमच्या पाठीत असेल, डोक्यात असेल, इंद्रियात असेल, कुठे कुठे पण दुःख सगळीकडेच आहे. सुख आणि दुःख सगळीकडेच आहे. त्याच्यामुळं आपल्याला सगळीकडे ॲब्झॉर्ब, सती जागृती आपली ॲब्झॉर्ब झाली पाहिजे. तशी साधना केली पाहिजे. आणि मग आपल्याला जीवन समजतं, आणि मग सगळे त्याचे पॉझिटिव्ह परिणाम होतात. तर इनडायरेक्ट मेथड म्हणजे शब्द, प्रवचन, वाचन,
पाहणं, ऐकणं, चित्र, नाही का, हे सगळ्यामुळे, बाह्य गोष्टीमुळे आपल्याला भान येतं, आणि आतून जे आपल्याला भान येतं ते सतीमुळे, जागृतीमुळे. ती डायरेक्ट मेथड ऑफ अवेकनिंग मानतो मी. तर त्याच्यातून मग हे सगळे जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं असं मला वाटतं. अं, सगळ्याच गोष्टी मी आज घेतल्या नाही. स्पॉन्टेनियसली मला ज्या गोष्टी सांगता आल्या त्या मी आज सांगितलेल्या आहेत. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू. वा, काय सुंदर एकदम. खूप छान. छान. खूप छान. कोणाला त्यांचं जे अभिप्राय द्यायचा असेल, कसं वाटलं, काय आज शिकायला मिळालं, तर शेअर करू शकता थोडक्यात. हा, हॅलो. हो, बोला बोला. कैलास बोला. हा. कैलासजी बोला. चल, आज प्रवचन धम्मपदेशना खूप छान वाटली आणि एकदमच मोटिवेशन होतं त्याच्यात. महत्वाचं म्हणजे मला शेवटी खूप एकदमच वेगळंच वाटलं ते ऐकल्यानंतर, की आपण जागृती असेल तर तो इनडायरेक्ट आणि डायरेक्ट हे दोन मेथड ज्या सांगितल्या सरांनी, खूप छान वाटल्या. त्याच्यात मला एक विचारायचं होतं की डायरेक्ट मेथड जी आहे जागृतीची, ती आपल्याला आपल्या स्वतःची जागृती करण्यासाठी योग्य आहे, की इनडायरेक्ट जे पुस्तकाद्वारे, शब्दांद्वारे जे वेगवेगळे चित्र असतील, काही चांगले असते, म्हणजे कोणती वापरायची आपण, आपल्याला जर योग्य वाटली ती. दोन्ही पण तर काम ज्ञान जे करतात. दिलं आजचं ते खूपच छान होतं. हा हा. बोला सर. हम्म. दोन्ही दोन्ही गोष्टी काम करतात. म्हणजे जसं आता समजा, हो. आता वर्गामध्ये शिक्षक शिकवतो, तर शिक्षक हो. शिकवतो तर त्या विद्यार्थ्याला ते शिक्षक जे शिकवतो त्याचं ज्ञान मिळतं. काही शब्द कळतात, काही ज्ञान बर. मिळतं, काही गोष्टी त्याला हो. शिक्षकाकडून समजतात, आणि दुसरी जी गोष्ट त्याला जी समजते खऱ्या अर्थाने ते त्याचं स्वतःचा अभ्यास, स्वतःच चिंतन. बरोबर. आणि अजून ती तिसरी तिसरी गोष्ट जी आहे, की तो जो शिकलेला आहे ते त्याच्यामध्ये किती झिरपलत गेलेला आहे. हा. म्हणून ते 3 प्रकारच्या प्रज्ञा सांगितल्यात ना. श्रुतमय प्रज्ञा, हो. चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. तर धम्म पण असाच आहे, की ऐकून माहिती होतं ही इनडायरेक्ट मेथड. आणि त्याचं बरोबर. मनामध्ये जे काही चिंतन चालतं ते त्या ऐकलेल्या गोष्टीचं, श्रुतमय प्रज्ञेचं ते चिंतन चालतं, म्हणून त्याला चिंतामया पय्या म्हटलेलं आहे. चिंतनमय प्रज्ञा, चिंतन चालतं. पण तिसऱ्या प्रकारची जी प्रज्ञा आहे ना, ते त्याला चिंतनातून, ऐकून आणि चिंतनातून जे समजलेलं आहे त्याच त्याला जे काही भान आलेलं आहे त्याच्यातून त्याला स्वतःचाच वेगळाच अर्थबोध होतो. म्हणजे ते त्याच्यात हम्म. झिरपतं, ते त्याचं बनतं. हो. उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा बुद्धाने दुःखमुक्ती सांगितली, ज्याला कोणाला सांगितली, किसा गौतमीला घ्या किंवा अंगुलीमालाला घ्या किंवा सारीपुत्राला घ्या, मोगलांना घ्या, पटाचाराला घ्या, कोणाला घ्या, कौंडिन्यला घ्या, जो पहिला ज्याला मिळालं. बुद्धांनी जे काही त्यांना सांगितलं ते पहिल्या पातळीवर फक्त सांगितलं, ही इनडायरेक्ट मेथड सांगितलं. ते त्यांना सगळं लगेच नाही सगळं समजलं. सांगितलं, काही गोष्टी त्यांना समजल्या, मग त्यांच्याकडून जे दुसऱ्या पातळीवरचं चिंतन झालं असेल, कारण प्रत्येकजण ऐकल्यावर चिंतन करणार, तर चिंतन बरोबर. केलं आहे आणि ते त्याला चांगलं समजेपर्यंत बुद्ध ते समजावून सांगत होते. आणि शेवट असा होता हो. की जे बुद्धांना जी मुक्ती मिळाली ते त्या व्यक्तीला मिळत होती. बुद्धासारखं ते समज म्हणजे ते संपन्न नाही होणार. इनडायरेक्टच झालं. हा. बरोबर. म्हणजे ते तर इनडायरेक्टच झालं डायरेक्ट. तर ती प्रज्ञा जी इनडायरेक्ट मिळाली त्यांना ती. मेथडनी, दुसरी जी ती डायरेक्ट मेथड होती तर
ज्याला ते सांगायचे तो स्वतः पण काहीतरी करत असेल ना आतमध्ये. हो, आत्मचिंतन करत असतो स्वतः तो पण. काय तो काय बरोबर. शांत शांत थोडाच बसत असेल. हो. जो झपाटला जायचा तो काय शांत बसत असेल? त्याचं मन शांत बसणारच नाही, कारण ते जागं झालंय, ते सतीमध्ये आलंय, तो भानावर आलाय. म्हणून त्याला जीवनाचं सत्य समजतं. किसा गौतमीला हे सत्य समजलं की मृत्यू हा प्रत्येकाला येतोच आहे. मी पण नाही वाचणार. कदाचित बुद्ध असे म्हटले असतील, तू तर तू तू पण वाचणार नाही आणि मी पण वाचणार नाही, मी पण राहणार नाही. बुद्धांनी त्यांच्या भाषेत जे काही सांगितलेलं आहे, तर तिने ते हम्म. त्या मुलाचा मृत्यू स्वीकारला आणि स्वतः ती डेड बॉडी तिने जंगलामध्ये सोडून दिली. तर हा बौद्ध आहे जीवनाचा. बरोबर. नाहीतर एकुलता एक मुलं ती कुठवर रडत बसली असती. छान सर, खूप छान वाटलं ऐकून हा. आणि प्रसन्न वाटलं. तसंच अंगुलीमालाचं आहे. कसं काय हत्यार टाकलं त्यांनी? भानावर आलाय तो. त्याला कळालं आपण कसं जगतोय, काय करतोय, याचा काय परिणाम होणार आहे. कारण शेवटी तो माणूस होता. अंगुलीमालाला बुद्धानं त्याच्यातल्या मनुष्यत्वाची, माणुसकीची जाणीव करून दिलेली आहे, मनुष्यत्वाची. म्हणून तो त्याच्यातून बाहेर पडू शकला. हेच बाबासाहेब पण करायचे. बरोबर. धन्यवाद सर, खूप छान समजून सांगितलं तुम्ही. थँक्यू कमलवीर, खूप सुंदर. अजून कोणाला त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे? आजचं काय शिकायला मिळालं आज? कुठे गेला रितेश? गायब झाला का रितेश? हा. मला खूप सुंदर वाटलं कमलवीर. म्हणजे एक गोष्ट मला ही कळाली की ज्या म्हणजे द्वेष, लोभ आणि त्या गोष्टी जर प्राप्त नाही झाल्या तर म्हणजे ह्या ज्या ह्युमन इमोशन्स आहेत किंवा हे जे याला अनुभवणं किंवा हे अराईज होणं, याचं जरी भान झालं आपल्याला की द्वेष आलाय आणि तो दिसायला लागला, तरी मला वाटतं सक्सेस आहे. की लोभ निर्माण झाला आणि हे दिसायला लागलं आणि तिथं थांबू शकतो आपण. ती जागृतीच त्या लोभाला कन्वर्ट करते. ती हम्म, जागृतीच द्वेषाला कन्वर्ट करते. हे नॅचरल हे आहे. कारण हम्म, निसर्गानं दिलेल्या विकृती या नैसर्गिक पद्धतीनं त्याच्यावर मात होऊ शकते. मी 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 माझ्या इगोतून आणि सक्ती करून मी त्याला नाही करू शकत. हम्म. कारण काय म्हणतात ना, म्हणजे मारायला मारू शकत नाही. मारायला आपण भानावर आणू शकतो, जाग करतो. असं बुद्धांचं ते सांगणं असलं पाहिजे. म्हणजे ते नाही का, नाही वेरेन वेरानी संबंधी कुदाचनं अवेरेन तर संबंधी येस धम्मो सनातनो. वैरभाव एखाद्यामध्ये आहे समोरच्यामध्ये आणि तुम्ही त्याला परत वैरानच बोलणार, ते वैराने वैर शांत होत नाही. त्याच्यामध्ये टसल होणार आणि दोघांचा नाश होऊ शकतो. तर वैराच्या मनातली वैर भावना ट्रान्सफॉर्म झाली पाहिजे. ती समोरच्याची भाषा असेल तर मग त्या वैराचं मित्रत्वात रूपांतर होतं. की समोरच्याला पण कळतं, अरे नाही गाड्या, मी चुकीचा आहे. सुंदर, खूप छान. छान कमलवीर, थँक्यू व्हेरी मच. आजचं जे धम्म प्रवचन आहे कमलवीरांनी दिलेलं, मला वाटतं सगळ्यांना त्याचा लाभ झाला असेल. जेवढे पण लोक आज या सेशनला आले, थँक्यू व्हेरी मच. तुमचा वेळ दिला आणि खूप जागृतीपूर्वक तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. ती ऊर्जा आम्हाला इथून भेटते. जरी व्हिडिओ कॅमेरे ऑन नसतील तरी पण ती शांतता, ती एकाग्रता मी फील करू शकतो. तर थँक्यू व्हेरी मच. आणि उद्या 7 ते 8 कमलवीरांचं प्रवचन असेल. त्यानंतर 8 ते 8:30 किंवा थोडा वेळ शीतलताई या बुद्धानुसती, ही जी बनते ज्ञानश्रींनी आपल्याला सांगितलेलं आहे की बुद्धानुसतीची तुम्ही 1 आठवडा प्रॅक्टिस करा. तर ताई आपल्याला बुद्धानुसती सांगणार आहेत. तर आपलं सेशन थोडं जास्त वेळ चालेल, म्हणजे 7 ते 8 कमलवीर सेशन घेतील, थोडं क्वेश्चन आन्सर होतील, मग शीतलताई घेतील. तर होऊ शकतं की 8:30-9 वाजेपर्यंत आपलं सेशन असणार आहे. तर त्या तयारीने आपल्याला सगळ्यांना यायचंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक पाठवा.
जे धम्माबद्दल गंभीर आहेत, धम्म प्रॅक्टिस करतायत त्यांनाच पाठवा. असं काही गर्दी गोळा करायची नाही आपल्याला. आणि सतत कार्यरत राहूयात आणि धम्माचा लाभ घेऊ, प्रॅक्टिस करू आणि इतक्या सोप्या सहज पद्धतीने आणि त्यांच्या अनुभवातून धम्म सांगणारे कमलवीर यांना अनेक अनेक साधुवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. इथे आपण थांबूया. एक मिनिट.